दुसरी सेमीफायनल आपण पाहतोय ती मानेली विपक्ष नवापाडा. सलामीची जोडी आपण पाहतो दिनेश संते आणि सुरेश भोईर, तर गोलंदाज राजा जाधव. 4 षटकांची लढत असेल. पहिला चेंडू ऑन साइडला खेळले. इथं चौकार आला पहिल्या चेंडूवर. दिनेश संतेच्या बॅट बंद हा चौकार आलाय. पहिल्या सामन्यामध्ये 21 चेंडूंमध्ये ज्यानं 44 धावा कुठल्या होत्या त्याच फलंदाजानं पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला. बिनबाद 4. राजा जाधव राईट मोड विकेट. ऑफ साइडला खेळले. सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय तोपर्यंत 2 धावा आल्यात. धावसंख्या पोहोचली आहे 6 वर. चार षटकांच्या लढतीमध्ये बघूया मानिवली संघ किती धावांचं लक्ष ठेवतो नवापाडा संघासमोर. ऑन साइडला खेळले. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील कारण निलेश वेगानं पुढे जाता जाता स्वतः गोलंदाज आलेत राजा जाधव. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 8 वर. बोला 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 8 धावा आल्यात. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा 2 धावा. गुड बॉलिंग. चांगला चेंडू. टप्पा बंडांचा चेंडूने टेकअप घेतलाय. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आलेत. आनंद जोशी चांगला प्रयत्न केला. तोपर्यंत दुसरी धाव येते. कदाचित तिसरी धाव प्रयत्न करते. सुरेश वेगानं पुढे सरकतात. चेंडू फेक येईपर्यंत 3 धावा आल्यात. धावसंख्या 18 वर पोहोचली आहे. धावसंख्या 11 वर पोहोचली आहे. थांबा थांबा, बाहेरून आवाज देऊ नका प्लीज. चांगला प्रयत्न केला. बाळा बोर्डे यांनी सुरेख झेल टिपलाय. पहिला धक्का बसलाय तो मानिवली संघाला. सुरेश बाद झालेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ बघूया. गोलंदाज उमेश जाधव येत आहेत. स्ट्रायकरला आपण पाहतो दिनेश संते. पहिल्या सामन्याचा हिरो. 44 धावा 21 चेंडूंमध्ये कुठल्या होत्या. उमेश जाधव राईट मोड विकेट. धावसंख्या 1 बाद 11.
ऑन साइडला खेळले, चेंडू वेगाने सीमारेषेच्या दिशेने सरकतोय, दुसरीचा प्रयत्न करतात. तोपर्यंत 2 धावा आल्यात, धावसंख्या पोहोचते ती 13 वर. ऑन साइडला फटका फसलाय, बाळा बोर्डे चेंडू खाली येतात, सुरेख झेल टिपला, दुसरा झेल त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. मोठा धक्का बसलाय तो मानिवली संघाला दिनेश संतेच्या स्वरूपात. जयराम आलेत नवीन फलंदाज, 2 मोठे धक्के बसले ते टीम मानिवली संघाला. सुरेश बाद झाले, त्यानंतर आपण पाहतोय दिनेश बाद झाले. 6 चेंडूंमध्ये 13 धावांचं योगदान दिलं. स्ट्रायकरला आपण पाहतो जयराम आलेत. पहिल्या षटकात 11 धावा आले, एक गडी बाद झाला आणि आतापर्यंत 2 चेंडू हाताळले उमेश जाधव यांनी एक गडी बाद केलाय, 2 धावा खर्च केल्यात. उमेश जाधव राईट मोर द विकेट. वेगवान चेंडू, गुड बॉलिंग, डॉट बॉलची समाप्ती होती. उमेश पुन्हा एकदा तयार, राईट मोर द विकेट. ऑन साइडला खेळतात, चेंडू पडतो नो मॅन्स लँड मध्ये, वेगाने पहिली धाव पूर्ण करतात. गुड फिल्डिंग, बॅकिंगला आपण पाहू शकता बाळा बोर्डे आलेत, तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली 14 वर. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये उमेश जाधवनं फक्त 3 धावा खर्च केल्या, ते गडी बाद केला. चांगली गोलंदाजी. ऑन साइडला खेळतात, दुसरीचा प्रयत्न नक्कीच करतील कारण चेंडू मध्येच थांबलाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय, तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. पाच चेंडू झालेत. 5 चेंडूंमध्ये उमेशने आतापर्यंत फक्त 5 धावा खर्च केल्यात. गुड बॉलिंग, एक गडी बाद केलाय मनोज स्ट्रायक यांना. उमेश पुन्हा एकदा तयार, वेगवान चेंडू, चेंडू फलंदाजापासून दूर ठेवला, डॉल बॉलची समाप्ती झाली. षटक संपली ती 2 आणि धावा आपण पाहतो धाव फलकावर फक्त 16. 8च्या सरासरीने या 16 धावा आल्यात. पहिल्या षटकात 11 धावा आल्या आणि हे 5 धावांचं षटक हाताळले ते उमेश जाधव यांनी. कमलाकर भोईर कुठे असेल तर या, भाई तुम्हाला बोलवत आहेत की आयोजक कमलाकर भोईर यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. नाग मुंबरेश्वर 40+ चषक वाकलन. नागेश आले 3रे षटक घेऊन. पहिला चेंडू वाईडच्या स्वरूपात, धावसंख्या पोहोचली 17 वर. नागेश राईट मोर द विकेट. मोठा फटका बनवला, झेल की षटकार ते पाहायचं, पंच इशारा करतील. चेंडू सीमा रेषेवर अडवला गेला, तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या 19 वर पोहोचली आहे. रबरचे बॉल सहसा फुटत नाहीत रघुनाथ दादा.
धावसंख्या 19. चांगली गोलंदाजी, सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली 20 वर. दोन गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. राजाने पहिलं षटक हाताळलं, 11 धावांचा एक गडी बाद केला. उमेशनं त्यापेक्षा चांगली गोलंदाजी केली, 5 धावांचे षटक हाताळलं, एक गडी बाद केला. आणि या षटकामध्ये आतापर्यंत नागेश चांगली गोलंदाजी करतात. मनोज स्ट्रायकेनला धावसंख्या 20. ऑन साइडला खेळता दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, कारण क्षेत्ररक्षक दूरचा. उमेशचं कौतुक करावं लागेल, मात्र बघा नागेश कुठे धावले. बाळा स्वतः आले होते नॉन सेकंडला, नागेशने थांबायला पाहिजे होतं. धावसंख्या पोहोचली 22 वर. बावीस धापा आपण पाहतो धावफलकावर. बघा कमलाकर बोर्ड कुठे असेल तर बघा, भाई तुम्हाला विचारतायत. गुड बॉलिंग, डॉट बॉलची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी नागेश यांची. ऑन साइडला इथं मात्र 1 बाउन्स ओव्हर मनोजच्या बॅट मध्ये चौकार आलाय. धावसंख्या 26 वर पोहोचली आहे. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. षटक संपली होती 3 आणि धावा आपण पाहतो धावफलकावर फक्त 26. पहिल्या षटकात 11 आल्या, दुसऱ्या षटकात 5 आणि तिसऱ्या षटकात 10. आनंद जोशी येतात. स्ट्रायकरला जयराम. धावसंख्या 26. बघूया शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये किती धावा येतात, किती धावांचं लक्ष ठेवतो मानवली संघ नवापाडा संघासमोर. गुड बॉलिंग, चांगला चेंडू, पहिला चेंडू रिलीज केला, डॉट बॉल. ऑन साइडला क्या बात आहे, जयरामच्या बॅट मधनं षटकार आलाय. धावसंख्या 32 वर पोहोचली आहे. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी, डॉट बॉलची समाप्ती होते. षटकार खाल्ल्यानंतर मात्र मनोज आनंद कमबॅक करतायत. तीन चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. आता मात्र पंचांनी वाईडचा इशारा केलाय. धावसंख्या पोहोचते 33 वर.
गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. ऑन साइडला खेळले. दुसरीचा प्रयत्न होईल का? आनंद स्वतः चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न करतात. तोपर्यंत सिंगल आली. धावसंख्या पोहोचली 34 वर. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. आनंद तयार. शेवटचा चेंडूवर बघूया झेल की षटकार. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. कदाचित तिसरीचा प्रयत्न करतील. तिसरीचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा आल्यात. शेवटच्या चेंडूवर आल्यात त्या धावा 3. धावसंख्या 37 आणि लक्ष ठेवलंय ते 38चं. बघा डॅनीदा, तुमचंही सरचं स्वागत. डॅनीदा चहा घ्या. चहा कुणाला प्यायचा असेल ते पिऊन. आणि डॅनीदा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज डॅनीदाचा वाढदिवस आहे. 38.
सलामीची जोडी आपण पाहतो बाळा बोर्डे आणि संदीप मात्र तर गोलंदाज मनोज येतात. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. पुष्करने स्कोरिंगला मदत केली, उमेशने कॉमेंट्रीला मदत केली. मनोज तयार. पहिला चेंडू ऑफ साइडला कट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग गुरुनाथ. तोपर्यंत सिंगल आली आहे. अडतीस धावांचं लक्ष ठेवलं. 4 षटकांमध्ये मानिवली संघानं नवापाडा संघासमोर. पहिल्या चेंडू सिंगल आली आहे. मनोज पुन्हा एकदा तयार. रड मोड विकेट. कट करण्याचा प्रयत्न. टप्पापर्यंत चेंडू खाली राहतो. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. पुन्हा एकदा चेंडू खाली राहतोय. डॉट बॉलची समाप्ती होते. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. गोलंदाज आपण पाहतो मनोजनं. 3 चेंडूंमध्ये फक्त सिंगल आले. लक्ष मोठं नाहीये नवापाडा संघासमोर. पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. संदीप आणि बाळानं. गुड बॉलिंग. वेगवान चेंडू. तेज तर्रार चेंडू. लागोपाठ 3 चेंडू निर्धाव हाताळलेत. क्या बात आहे मनोज. गुड बॉलिंग. मनोज चांगली गोलंदाजी करतात. संदीप सारख्या फलंदाजाला 3 चेंडू बांधून ठेवलाय. पुन्हा एकदा तयार. रट मोड विकेट. आता मात्र ऑन साइडला खेळले. चेंडू थांबणार नाहीये. 1 बाउन्स ओव्हर करू. संघर्ष केला. 3 चेंडू. चौथ्या चेंडू चौकार आलाय. एकूण चेंडू झालेत ते 5 आणि धावा झाल्यात त्या 5. धावसंख्या 5. पंच वाईडचा इशारा करतात. अवंतर धावसंख्या 6 वर पोहोचते. धावसंख्या 6. लो फुल टॉस ऑन साइडला खेळले. रघुनाथ दादा गायकर. गुड फिल्डिंग. सात धावांचं षटक हाताळलं गोलंदाज मनोजनं. जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. गोलंदाज संजय येत आहेत. अजूनही 31 धावांची गरज. 18 चेंडू आणि 31 ची गरज. संजय तयार. स्ट्रायकरला संदीप म्हात्रे. पहिला चेंडू वाईडचा इशारा करतात पंच.
गुड बॉलिंग, झेल टिपला गेलाय. पहिला धक्का बसलाय तो टीम नवापाडा संघाला. संदीप बाद होत आहेत. उमेश जाधव येत आहेत, अष्टपैलू क्रिकेटपटू. 40+ मध्ये सर्वात चांगला क्षेत्ररक्षक म्हणून नेहमीच उमेशांची गणना होत असते. फलंदाजी चांगली करत असतात, गोलंदाजी चांगली करत असतात. 8 या धावसंख्येवर पहिला धक्का बसलाय. उमेश जाधव स्ट्राइक एंडला. धावसंख्या 8. गोलंदाज संजय तयार. ऑफ साइडला सुरेख फटका. क्षेत्ररक्षक आहेत, मात्र त्यांना चकवून चेंडू सीमारेषेवर थांबलाय. तोपर्यंत धावा आल्या त्या 2. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते 10 वर. धावसंख्या 10 वर पोहोचली आहे. तिला आताच केला. उमेश जाधव स्ट्राइक एंडला. संजय तयार. पुन्हा एकदा ऑफ साइडला सुरेख फटका. आता मात्र चेंडू थांबणार नाहीये. 1 बाउन्स ओव्हर द रोप. उमेश जाधवच्या बॅट मधनं चौकार आलाय. धावसंख्या पोहोचली 14 वर. धावसंख्या 14 वर पोहोचली आहे. ऑन साइडला खेळतात. बघा, दोन्ही बाजूनी जुगलबंदी रंगली आहे. नवापाड्याच्या बाजूनं आणि मानेडच्या. असे प्रेक्षक असायला हवेत. आपल्या खेळाडूंना चीरअप करतात. ऑन साइडला चेंडू थांबलाय. दुसरीचा प्रयत्न करतात. कदाचित उमेश तिसरीसाठी धावतील. धावले बाळा, धावले. आता थांबा, आता थांबा. 4 झालेच पूर्ण, कारण नियमच तसा आहे. चेंडू थांबला तर तुम्हाला 4 धावा धावून घ्यायच्या. धावसंख्या पोहोचली होती 20 वर. 13 चेंडू आणि 18ची गरज. तेरा चेंडू 18ची गरज. सामना समीप आलाय. खरोखर बाळा बोलड्यांचं कौतुक करावं लागेल. 4 धावा धावून घेतल्या आहेत. बॅकफुटला जाऊन कट केला ऑफसाईडला. इथं मात्र थांबला सीमारेषेवर. बघा,
उमेदची तयारी होती. म्हणजे बाळाचं म्हणणं बरोबर आहे, कशाला फुकट विकेट टाकायची. 2 धावा आल्यात. धावा आल्यात ते शेवटच्या चेंडूवर 2. धावसंख्या 22. 12 चेंडूने 16ची गरज. 8ची सरासरी असेल. लक्ष मोठं नाहीये. 12 चेंडू 16ची गरज. जयराम येत आहेत. 12 चेंडूने 16ची गरज. स्ट्रायकरला बाळा बोर्डे. गोलंदाज तयार. जयराम राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ऑन साइडला सरकलाय. सिंगल आली आहे. गोलंदाज यष्ट्यांच्या बाजूला येऊन थांबलाय. चाणाक्षरींची दाखवली आहे. सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली ती 23 वर. अकरा चेंडू 15ची गरज. एसटी रक्षकाने चूक केली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. उमेश वेगानं रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकता. अफलातून तोपर्यंत 2 धावा आल्यात. धावसंख्या पोहोचली 25 वर. जयराम पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर द विकेट. वेगवान चेंडू चांगल्या पद्धतीने रिलीज केला. डॉट बॉलची समाप्ती होते. 9 चेंडू 13ची गरज. चेंडूंपेक्षा 4 धावा वर आपण पाहतोय. पुन्हा एकदा जयराम तयार. आता नाही. आता उमेश पोहोचणार. उमेश पोहोचणार. संधी दिली उमेशला. बघा पंच चर्चा करतील. आयोजक आणि पंच चर्चा करतील. वाईड नाहीये. मग डॉट बॉल असेल. 8 चेंडू 13ची गरज.
ऑन साइडला खेळले, चेंडू पडतो न माटलांमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, पडले, दुसरी धाव पूर्ण केली जाते. कदाचित उमेश तिसरीला जाऊ शकतात, मात्र 2 धावा आल्यात. आता धावले, आता धोका संभवला आणि फलंदाज बाद. धाव संख्या 28, 27. पुष्कर 7 चेंडू 11ची गरज. 7 चेंडू 11ची गरज. हा चेंडू फार महत्वाचा असेल. किती काढले मग उमेशने? किती बॉल किती? तो धावणार आहे का? धावून थकला तो. पुष्कर काटे आलेत नवीन फलंदाज. 7 चेंडू 11ची गरज. दमलाय तो. अंगावर घे रे. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. शेवटच्या चेंडूवर आली सिंगल. 6 चेंडू आणि 10ची गरज. या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी राहिली. मगाशी याच गोलंदाजानं सामना जिंकून दिला होता बाबू गायकर यांनी. मात्र इथं पुष्कर आणि बाळा ही जोडी आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 10ची गरज. 13 धावांचं संरक्षण केलं होतं. किती वाजले बघ बेटा. बघा अजून एक सामना बाकी व्हायचा आहे. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 6 चेंडू 10ची गरज. बाबू गायकर. पहिला चेंडू झेल सुटला. यष्टिरक्षकाकडनं सिंगल आली आहे. आता 5 चेंडू 9ची गरज.
बाबू गायकर रन मोड विकेट 5 चेंडू 9 ची गरज. गुड बॉलिंग, क्या बात है बाबू गायकर, जबरदस्त गोलंदाजी. 4 चेंडू 9 ची गरज. 6 मध्ये 10 ची गरज होती, आता 4 मध्ये 9 ची गरज. 4 चेंडू 9 बाबू गायकर. गुड बॉलिंग, क्या बात है बाबू गायकर. 3 चेंडू 9 ची गरज. बघा या वयामध्ये बघा राजू सावंत या वयामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी करतात बाबू गायकर. पहिला सामना त्यांनी 13 धाबांचा डिफेन्स केला होता. आता जबाबदारी 6 मध्ये 10 ची होती त्यांच्या खांद्यावर. आता 3 चेंडू 9 ची गरज. इथे मात्र चेंडू ऑनसाइडला ट्रॅव्हल झाला. रघुनाथ दादा आले. दोन धावा आल्यात. दोन चेंडू 7 ची गरज. मागच्या टायमाला सुद्धा असंच चित्र होतं. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला. रघुनाथ दादा गायकर. गुड फिल्डिंग. बघा त्याच पद्धती दोनदा तसंच चित्र आपण पाहिलं, कारण त्यांना चेंडू फेकता आला नाही, मात्र त्यांनी तिथे धावा आपण पाहतो 33. 1 चेंडू 5 ची गरज. 1 चेंडू 5 ची गरज. क्या बात है बाबू गायकर. भाऊ गायकर. चला जास्त उशीर करू नका, मॅचची रिदम नका तोडू. प्रेक्षकांचा भरपूर पाठिंबा लाभतो मानवली संघाला. चला जास्त उशीर करू नका रघुनाथ दादा, अजून एक सामना व्हायचा बाकी आहे. हो 3-3. चला जास्त उशीर करू नका. एक चेंडू 5 धावांची गरज. भाऊ गायकर विपक्ष बाळा बोराडे. चेसिंग कंपल्सरी हा 40+ नियम आपण पाहत असतो. रेग्युलर मध्ये आपण दुसरं चित्र पाहतो, टॉस आणि विकेटला महत्व. चला शेवटच्या चेंडूसाठी जोरदार टाळ्या होऊ दे. 1 चेंडू 5 ची गरज. भाऊ गायकर तयार. राईट ऑन ओव्हर द विकेट. दिशा भरकटले, चुकी झाली. रन नाहीये. 1 चेंडू 4 ची गरज. बघा बाळा अगोदर धावले, नंतर स्वतःकडे स्ट्राईक ठेवले. बघा राजा जाधव यांच्याकडे आपण पाहू शकता.